हॅलो हॅलो खास कार्यक्रमाचे प्रेमी आणि ज्यांना खरोखरच कार्यक्रमाची आवड, या गाण्यांची आवड आहे, ती मंडळी सगळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तर खास त्यांच्यासाठी एक माझा कॅसेटचा फेमस विषय मी सादर करीन. पुरुषाच्या जातीला चार माणसात बसावं उठावं बोलावं लागतं. बघा, पुरुषाच्या जातीला चार माणसात बसावं उठावं बोलावं लागतं आणि एकमेकांच्या विचारांनी चालावं लागतं. पुरुषाच्या जातीला चार माणसात बसावं उठावं बोलावं लागतं आणि एकमेकांच्या विचारांनी चालावं लागतं. भला भला जरी असला तरी त्याला बायकोच्या पुढं मात्र झुलावं लागतं. कारण याचं एक उदाहरण मी कॅसेटला दिलेलं आहे बरं का. बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग. कसा झाला त्याची थोडक्यात बरं सांगतो. बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या, बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग. बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग. अन भलताच लाड मी केला ग लाड अंगलोट माझ्या आला ग. भलताच लाड मी केला ग लाड अंगलोट माझ्या आला ग. बायकोला माझ्या अहो बड्डेला तिच्या, बायकोला माझ्या हे बड्डेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग. भलताच लाड मी केला ग लाड अंगलोट माझ्या आला ग. बायकोला माझ्या बर्थडेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला आणि लाड अंगलोट कसा आला सांगू का. रोज मिसरी तोंडात भरती, रोज मिसरी तोंडात भरती आणि तसाच स्वयंपाक करती. कुणी मिसरी विसरी लावत असेल तर काय माझा राग मानू नका. माझ्या घरातलं सांगतो बरं का. रोज मिसरी तोंडात भरती, रोज मिसरी तोंडात भरती आणि तसाच स्वयंपाक करती. एका एका शब्दाला झुरती, एका एका शब्दाला झुरती आणि पैशा पुरतं पुढं पुढं करती. हिच्या म्हणण्यानं अहो ह्या जगण्यानं हिच्या
तुझ्या म्हणण्यानं ह्या जगण्यानं पुराच पडलोय ढिला ग अनु भलताच लाड मी केला ग लाड अंगवट माझ्या आला ग घेऊ नका मी माझ्या घरातलं सांगतोय बर का लाड अंगलोट कसा आला लाड अंगलोट कसा आला हे ऐका कधी देवाला हात नाही जोडलं कधी देवाला हात नाही जोडलं आणि नुसतं बोलाया येतं या पुढलं कधी देवाला हात नाही जोडलं कधी देवाला हात नाही जोडलं नुसतं बोलाया येतं या पुढलं कधी देवाला हात नाही जोडलं नुसतं बोलाया येतं या पुढलं तिच्या नटण्यानं घरदार बुडलं तिच्या नटण्यानं घरदार बुडलं आणि नेमकं माझ्याच पदरात पडलं कधी देवाला हात नाही जोडलं नुसतं बोलाया येतं या पुढलं तिच्या नटण्याने घरदार बुडलं तिच्या नटण्याने घरदार बुडलं आणि नेमकं माझ्याच पदरात पडलं लई नवलानं लई डवलानं लई नवलानं लई डवलानं हाताने आणली बलाग अहो भलताच लाड मी केला ग लाड अंगलट माझ्या आला ग भलताच लाड मी केला ग लाड अंगलट माझ्या आला ग सिरियल पाहायची आणि म्हणे देव यांनी साडी घ्यायची साऱ्या टीव्हीच्या सिरियल पाहायची म्हणे देव यांनी साडी घ्यायची म्हणे देव यांनी साडी घ्यायची हिची किती हौस पुरवायची हिची किती हौस पुरवायची पण टेंबा स्वतःचा ही मिरवायची अगं छळू नको ग ह्या गरीबाला छळू नको ग ह्या गरीबाला भेटलाय चंदन भला ग अगं छळू नको ग ह्या गरीबाला भेटलाय चंदन भला ग अगं भलताच लाड मी केला ग लाड अंगलोट माझ्या आला ग भलताच लाड मी केला ग लाड अंगलोट माझ्या बायकोला माझ्या बड्डेला तिच्या अहो बायकोला माझ्या बड्डेला तिच्या मोबाईल गिफ्ट दिला ग बायकोला माझ्या बड्डेला तिच्या अगं मोबाईल गिफ्ट दिला लाड मी केला ग लाड अंगवट माझ्या आला ग लाड मी केला ग
यानंतर काही 2 गीतं होणार आहेत, पण दोन्ही गीतं मनापासून सर्वांनी ऐकावी आणि त्या गीतांमधून अख्ख्या कार्यक्रमाचा सार आहे. पूर्ण कार्यक्रम जरी नाही पाहिला आणि माझी 2 गीतं जरी ऐकली तरी असं वाटेल की खरंच कोणतरी गायक आला होता आणि त्याच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं किंवा काहीतरी शिकवण मिळाली. तर माझी विनंती आहे सर्वांना की ही 2 गीतं फक्त मन लावून ऐकायची आहेत. बाकीच्यांनी जेवणाऱ्यांनी जेवायचंय आणि या 2 गीतानंतर जी कोणी राहिली असतील जेवणाची मंडळी आणि कलाकार यांच्यासाठी जेवण आहे. तर ही 2 गीतं काय दोन द्या. हेलो हेलो बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं जन्माला येणं आहे तसं मरण देखील आहेच. पण जन्माच्या आणि मरणाचा जो काय मधला प्रवास आपण करतोय तो स्वतःला जर विचारलं की खरा आहे का प्रवास हा, तर प्रत्येकाला असं वाटेल की बेईमानी करतोय मी. तर प्रत्येकाची ओळख आपल्या समोर मी आणणार आहे. सर्वांनी या गीताचा जर अर्थ जाणला तर खरोखरच असं वाटेल की आपल्याला बदलायला हवं आणि म्हणून ते गीत आपल्या समोर सादर करतो. लक्ष असावं. सर्व काही दे जे तुला देता येईल आणि मी ते सर्व काही घेईल जे मला घेता येईल. अरे देवा, तू मला ते सर्व काही दे जे तुला देता येईल आणि मीही ते सर्व काही घेईल जे मला घेता येईल. पण ते मात्र सांगाया विसरू नको की यातून मला संगती काय नेता येईल. क्योंकि
वो शक्कर मांगू तो शक्कर देता है और मुंह मोतियों से भर देता है। वो शक्कर मांगू तो शक्कर देता है और मुंह मोतियों से भर देता है। देने पे आया तो इतना देता है और लेने पे आया तो चमड़ी उधेड़ लेता है। क्योंकि घर से निकले थे टहलने के लिए और दिल में कुछ तो अरमान थे, पर कई जंगल तो कई कब्रिस्तान थे। अरे घर से निकले थे टहलने के लिए और दिल में कुछ तो अरमान थे, कई जंगल तो कई कब्रिस्तान थे। और चलते चलते एक हड्डी को ठोकर लगी तो हड्डी के ये बयान थे। देखो, घर से निकले थे टहलने के लिए और दिल में कुछ तो अरमान थे, कई जंगल तो कई कब्रिस्तान थे। और चलते चलते एक हड्डी को ठोकर लगी तो हड्डी के बयान थे। अरे मुसाफिर जरा संभल के चलना, क्योंकि हम भी किसी जमाने में इंसान थे। देखो, अरे पाने वाला कौन है और खोने वाला कौन है, पर यहां किसी का यारो होने वाला कौन है। अरे पाने वाला कौन है और खोने वाला कौन है, पर यहां किसी का यारो होने वाला कौन है। फिर क्यों मजाक बनाया है जिंदगी का। अरे क्योंकि मरने वाला नहीं जानता कि रोने वाला कौन है। बघा, प्रत्येकाला जगायचंय, प्रत्येकाला एक जगण्याचा स्वार्थ आहे, पण मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला। अरे गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला, कारण तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला। मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला। अरे गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला, कारण तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला।
सख्या बापाला तू रे होऊ नको बेमान, येम फासा पडल्यावर होशील तू हैराण, होशील तू हैराण, होशील तू हैराण। दुसऱ्याच्या मुखातून जर दुसऱ्याच्या मुखातून जर घास तू रे वडशील, हट्टा दुसऱ्यासाठी पण तूच त्यात पडशील, तुझी बायका मुलं गणगोत्र सखे सोयरे रडतील, अरे पापी कृत्य केल्याने नरकामध्ये बुडशील, नरकामध्ये बुडशील, नरकामध्ये बुडशील। दोन्ही भुजावरती अरे दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त पाहणार, चित्रगुप्त पाहणार, चित्रगुप्त पाहणार। मानवाचा जन्म वेड्या पुन्हा नाही येणार, पुन्हा नाही येणार, पुन्हा नाही येणार। त्या प्रभूला त्या प्रभूला विसरू नको देवाला, भक्तीने जाऊ दारून मिटवीन तुझ्या भ्रांतीला, तुझ्या परी भले भले मिळाले, तुझ्या परी भले भले सार तुझं, अरे बाळपण सार तुझं खेळण्यात घालवलं, आणि तरुणपणी जीवन हे वासनेत चालवलं, वासनेत चालवलं, वासनेत चालवलं। दारू गांजा अरे दारू गांजा बाईनी वरती येईना संसार दारू। एका दारुड्याला मी विचारलं की दारू पिऊन तुला काय मिळतं, एका दारुड्याला मी विचारलं की तुला दारू पिऊन काय मिळतं, तर तो काय म्हणाला, असलं जीवन जगण्यापेक्षा मागतं मेलेलं बरं। तो दारुडा काय म्हणाला, अहो असलं जीवन जगण्यापेक्षा मागतं मेलेलं बरं, अन मरणाची वाट बघत बघत थोडं पेलेलंच बरं। त्या दारुड्याला तसं वाटलं। मी दुसऱ्या दारुड्याला विचारलं, म्हटलं दोघांचे विचार काय वेगळे वेगळे असू शकतात कदाचित। मग दुसऱ्या दारुड्याला मी विचारलं की तुला दारू पिऊन काय मिळतं, तर तो काय मला म्हणाला, मोहाच्या फुलात फुलत गेलं पाहिजे आणि नशेच्या नादात झुलत गेलं पाहिजे। अहो मोहाच्या फुलात फुलत गेलं पाहिजे, नशेच्या नादात झुलत गेलं पाहिजे, पण माझ्या प्रेताला कुणी पेल्या बिगर येऊ नका, कारण की माझं प्रेत कसं हालत डुलत गेलं पाहिजे। दारू गांजा अहो दारू गांजा बाईनी वरती येईना संसार, अहंकारी तोऱ्याने फिरून घर घर, घर घर फिरून घर घर। बापाची 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 कमाई होती जगण्याला आजवर, बापाची। प्रत्येकाला असं वाटतं की लेकरांवर जीव फक्त आईचा असतो,
आणि बाप नुसता मारत असतो, शिव्या देत असतो. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त लेकरांवर माया आईची असती. कारण किती गुन्हेगार जरी लेकरू असलं तरी त्या आईच्या जीवाला ते खूप लाडकं असतं. आणि का सांगायचं याचं कारण असं आहे, लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माफ असतो आणि कुटुंबात फक्त एकाचा धाप असतो. अहो लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माफ असतो आणि कुटुंबात फक्त एकाचा धाप असतो. पण संकट येता बाळावरी पाठीशी खंबीर उभा राहणारा फक्त बाप असतो, बाप असतो, बाप असतो. अरे बाळपण सारं तुझं खेळण्यात घालवलं, तरुणपणी जीवन हे वासनेत चालवलं. दारू गांजा बाईनी वरती येईना संसार. अरे अहंकारी तोऱ्याने फिरू नको घर घर. तुला बापाची कमाई, तुला बापाची कमाई होती जगण्याला आजवर. अरे आई बाप मेल्यावर तू रे काय करणार. शहाणा, अरे शहाणा असूनिया, शहाणा असूनिया सोंग घेऊ नको वेड्याच. झोपेमध्ये स्वप्न पाहू नको बंगला गाड्याच. नको बंगला गाड्याच, नको बंगला गाड्याच. प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं की आपला बंगला असावा, आपल्याला गाडी असावी, आपलं मोठं घर असावं, आपल्या आयुष्यात सगळ्या प्रकारचं सुख असावं. आणि प्रत्येक जण पैशाच्या मागे लागलेला आहे. कारण का, घडे सर्व काही या पैशाच्या पायी. अरे पैशामुळे भाव भावाला खाई. घडे सर्व काही या पैशाच्या पायी, पैशामुळे भाव भावाला खाई. पैशाचे पुजारी विकते आपला इमान, पैशासाठी कुणी विकती आपला देव धर्म ग्रंथ पोथी पुराण. पैशा पायी कुणी विकते आपल्या पोटचा गोळा आणि पैशाच्या पायी कुणी विकते आपला लग्नाचा सोहळा. पैसा माणसाला भगवान बनवतो, पैसा माणसाला शैतान बनवतो. पैसा बुडवतो, पैसा तुडवतो आणि पैसा नको नको ते घडवतो. मग त्या पैशाच्या पायी गरीबाचं प्रेत स्मशानात अडकून राही. आणि घडे सर्व काही या पैशाच्या पायी. अरे दारू गांजा बाईनी वरती आहे ना संसार. अहंकारी तोऱ्याने फिरू नको घर घर. तुला बापाची कमाई होती जगण्याला आजवर. अरे आई बाप मेल्यावर तू रे काय करणार. शहाणा असूनिया सोंग घेऊ नको वेड्याच. झोपेमध्ये, अरे झोपेमध्ये स्वप्न पाहू नको बंगला गाड्याच. नको बंगला गाड्याच, नको बंगला गाड्याच. निर्जीव होता, निर्जीव होता काया कुडी जाळतील सरणाला. रडतील थोडे दिवस चंदन येणार नाही साथीला. परी भले भले मानवा तू विसरू नको, मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. अरे गर्वाने तू फुगवू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले
त्यानंतर शेवटचा एक विषय आईचा विषय. त्या मुलांना नाचायचं आहे वाटतं, डान्स करायचा का? खास मुलांसाठी एक मी माझं फेमस गीत बानू धनगरीन हे सादर करतो. सर्व मुलांसाठी, तरुण मुलांसाठी एक खास डान्सिकल गाणं माझं कॅसेटचं फेमस गीत असलेलं. असा कसा देव येडा झाला, पहा कशी नवला शिव अवतारी तुझी पार्वती, अरे तीच ही बानुबाई. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईना अर्धांगीन. हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईना अर्धांगीन. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन. जागुनिया दिन रात, जागुनिया दिन रात, जागुनिया दिन रात. और हातो साऱ्या धनगरात, हातो या ताकामधी भात, हातो या ताकामधी भात, हातो या ताकामधी भात. ध्यास होता मनी तिला वचनात गुंतुनी, ध्यास होता मनी तिला वचनात गुंतुनी, म्हणे होतो मी तुझा धनी, जाण अंतरी चिकून त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन. लागला मुरलीला, हे लागला मुरलीला, या माझ्या लागला वाग्याला. हा खंडोबरायाचं याडबाई लागला मुरलीला, लागला मुरलीला, या माझ्या लागला वाग्याला. हा त्या खडकावर मारील्या मारील्या, त्या खडकावर मारील्या मारील्या,
वांग्याचं याडबाय लागल मरुईला हे लागल वांग्याला या भाज्या लागल सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांचं दुःख दूर करायचं म्हणजे देवाला अवघड वाटलं म्हणून देवाने एक अशी युक्ती सुचवली की प्रत्येकाच्या घरात एक देव निर्माण करायचा आणि तो देव म्हणजे आपली आई बघा केविलवाण्या बाळाची आई वाचून वाट वळते केविलवाण्या बाळाची त्या आई वाचून वाट वळते पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते ज्याला आई नाही त्यालाच कळते क्योंकि बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा लेती है अरे बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा लेती है अरे माँ तो भिखारी हो या हो तवायफ पर माँ तो माँ होती है माँ तो माँ होती है म्हणून सांगायचं त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते सर्व संपुनी फक्त राहते आई तुझे नाते हे आई ग माझी आई ग माझी आई ग अगं चुकलं तुझं बाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ये ना माझे आई 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 ग
माझे हाल झाले सांगून कोणाला. सावली निघून गेली, सावली निघून गेली, पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. येन माझे आई ग, येन माझे आई ग, येन माझे आई ग, येन माझे आई ग. पाळणा तू नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वगविला, हाताचा पाळणा, हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला. आई विना माया, आई विना माया साऱ्या जगामंदी नाही ग, ह्या साऱ्या विश्वामंदी नाही. येन माझे आई ग, 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 ए माझे आई ग, ए माझे आई ग, आई ग, माझे आई ग, आई ग. पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी एकदाच ये गाई तुझ्या मनासाठी तरसून गेलो मी तरसून गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी रूप पाहण्यासाठी चंदन तो बाई ग चंदन
पण तो बाळ तुझ्या अंतरात राही ग, अंतरात राही ग. ये ना माझे आई ग, 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 चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडत दाई दाई ग, रडत दाई दाई ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे मंडळी हो, आजच्या आपण इथंच थांबतोय. जीवन न्यूजनं प्रक्षेपित केलेले कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता जीवन न्यूज, जायभाय कॉम्प्लेक्स, मेन रोड, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. फोन 94 23 78 83 70. नमस्कार.